नमस्कार. जेवण साधं जरी असलं तरी ते ताट पाहून, बघून खाण्याची इच्छा झालीच पाहिजे. अशा पद्धतीने आज आपण साधं सिंपल जेवण बनवून घेतलेलं आहे. वरण, भात, भाजी, चपाती सोबतच तोंडी लावण्यासाठी तळलेल्या कारल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि तोंडी लावण्यासाठी मिरची घेतलेली आहे. थोडंसं वरतून आपण तिखट भुरभरून घेणार आहोत आणि आता उन्हाळा सुरू आहे म्हणून थोडासा आमरस देखील ठेवून घेतलेला आहे. तर इतकी साधी सोपी थाळी बघता क्षणीच तोंडाला पाणी आलेलं आहे. तर चला आजची रेसिपी आपली आहे जेवणाच्या थाळीमधली जी साइड डिश आहे तोंडी लावण्यासाठी आपण ठेवलेली ती आपण बनवून घेणार आहोत। तर इथे मी 1 पावभर कारली स्वच्छ धुवून घेतलेली त्याचे आपल्याला देठ काढून घ्यायचे आहेत आणि देठ काढून झाल्यानंतर ही कारली पातळ आकारामध्ये गोलाकार पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायची आहे। उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण भरपूर अशा वाळवण रेसिपी बनवत असतो। तर आज आपण हे कारल्याचे चिप्स अशा पद्धतीने बनवून घेणार आहोत। जास्त वेळ लागत नाही, अगदी 2च दिवसामध्ये कडकडीत अशी कारल्याचे चिप्स सुकून तयार होतात आणि तोंडी लावण्यासाठी भन्नाट अशी हे कारल्याची चिप्स लागतात। हे कारल्याचे चिप्स तुम्ही बनवून साठवून ठेवू शकता वर्षभरासाठी। आता इथे मी फक्त अर्धा किलो कारल्याचे अशा पद्धतीने पातळ असे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि आता जवळपास ताट भरून इतके हे कारल्याचे तुकडे मी तयार करून घेतलेले आहेत। तुम्हाला आवडत असेल तर यावर तुम्ही थोडंसं अर्धा चमचाभर मीठ घालून भुरभुरवून ठेवू शकता। आता 2 दिवसामध्ये ही कारल्याचे चिप्स अशा पद्धतीने सुकलेले आहेत आणि कमी झालेलं आहे याचं प्रमाण। तर असे कुरकुरीत असे सुकून तयार झाले पाहिजेत हे। तर आता थोडेसे नरम जरी असले तरी हे पूर्णपणे सुकलेले आहेत कारल्याचे चिप्स आणि सोबतच मी इथे थोडीशी मिरची अशा पद्धतीने सुकवून घेतलेली, त्यामध्ये थोडंसं मीठ घालून आपल्याला अशा प्रकारे ही मिरची सुकवून घ्यायची आहे। तर आता ही कारली आपण छान 2 दिवसामध्ये कडकडीत सुकवून घेतलेली, त्याला आपण आता हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवणार आहोत। आता हे चिप्स तळून घेऊया आपण कारल्याचे, थोडंसं तेल गरम करून घेऊया आणि यामध्ये हे कारल्याचे चिप्स घालून कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत। कुरकुरीत तळून पटकन होतात कारण की हे सुकलेले आहेत। याला आता आपण काढून घेऊया आणि सोबतच आपण जी हिरवी मिरची सुकवलेली होती ती देखील तळून घेणार आहोत। तर गरम तेलामध्ये इथेच आपल्याला मिरची देखील तळून घ्यायची आहे। आता ताट तयार करून घेणार आहोत। ताटामध्ये गरमागरम 2 चपात्या ठेवून घेतलेल्या आहेत, सोबतच मस्त असं फोडणीचं वरण ठेवून घेतलेलं आहे, सोबतच छान अशी गवारीची गरमागरम भाजी ठेवून घेतलेली आहे। यामध्ये आता गरमागरम भात देखील ठेवून घेऊया आणि मस्तपैकी यावर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुपाची धार देखील घालू शकता। तळून घेतलेले कारल्याचे चिप्स ठेवून घेतलेले आहेत। यावरती आता आपण थोडंसं लाल तिखट देखील घालून घेणार आहोत आणि सोबतच तळून घेतलेली मिरची आपण ठेवून घेतलेली आहे। आता या चिप्सवर थोडंसं लाल तिखट भुरभुरून घेऊया। मस्त अशी सागर संगीत सुग्रास अशी थाळी तयार झालेली आहे, सोबतच आमरस। तर रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित। तोपर्यंत बाय बाय।